नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, वैष्णवी हगवणे प्रकरण, वैष्णवी हगवणे सोबत कशा प्रकारे या राजेंद्र हगवणे कुटुंबियाचा कशा प्रकारे क्रूर कर्म तिच्यासोबत करत होते आणि एक प्रकारे त्यांची विकृती आता बाहेर आलेली आहे। अशी धक्कादायक माहिती तिच्या पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणजेच शवविच्छेदन रिपोर्ट मधून आलेली आहे। त्या रिपोर्ट मध्ये अगदी धक्कादायक खुलासे सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि त्या वैष्णवीला कशा प्रकारे छळलं जात होतं, क्रूर कर्म केले जात होते, तिला मारलं जात होतं, त्या रिपोर्ट मध्ये आपण या व्हिडिओमधून सविस्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, रणजित। तुम्ही मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच आपण वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत राहत असतो। मित्रांनो, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तिच्या अंगावरच्या जखमांचा किंवा आज जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे त्यामध्ये तब्बल तिच्या अंगावर या 29 जखमा असल्याचं त्या रिपोर्ट मधून समोर आलेलं आहे आणि त्या 29 पैकी 15 जखमा या आत्महत्या करण्यापूर्वी 24 तास आधीच्या आहेत। म्हणजे 24 तास आधीपासून म्हणण्यापेक्षा तिला 6 ते 5 दिवसापासून छळलं जात होते हे तर समोर आलेलं आहे, ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगितले। परंतु ज्या 29 जखमा आहेत त्या जखमा त्याच्यापैकी 15 जखमा ह्या 24 तास आधीच्या आहेत, तिनं आत्महत्या करण्यापूर्वीच्या आधीच्या। त्यामधील एक जखम ही मृत्यूच्या 4 दिवस आधीची आहे, 4 दिवसाच्या आधीची सुद्धा जखम आहे। म्हणजे यातून लक्षात येते वैष्णवी हगवणे सोबत कशा प्रकारे हे लोक विकृतीनं वागत होते आणि कशा प्रकारे तिचा छळ यांनी लावलेला होता, तिला मारलं जात होतं रोज, तिच्या अंगावर 29 जखमा होईपर्यंत तिला छळलं गेलं, तिला त्रास सहन झाला नाही आणि त्रास सहन न झाल्यामुळे तिनं आत्महत्या केलेली आहे। पुन्हा या 2 जखमा 3 ते 6 दिवसापूर्वीच्या, 11 जखमा मृत्यूपूर्वीच्या 5 ते 6 दिवसापूर्वीच्या आहे। म्हणजे 11 जखमा या मृत्यूपूर्वीच्या आणि 5 ते 6 दिवसापूर्वीच्या आहे। म्हणजे यावरून लक्षात येतं की 5 ते 6 दिवसापूर्वीपासून तिला मारलं जात होतं, छळलं जात होतं आणि या सगळ्या गोष्टींमधून या हगवणे कुटुंबाची विकृती आता समोर येत असल्याचं बोललं जाते। कारण आपण पाहिलं की फक्त आतापर्यंत म्हटलं जात होते की वैष्णवी हगवणे कुटुंबाकडून छळ करण्यात आला आणि छळ करण्यामार्फत तिला हा छळ सहन झाला नाही आणि तिनं आत्महत्या केली। परंतु यामध्ये आता शवविच्छेदन रिपोर्ट मधून सगळं समोर आलेलं आहे, तिला कशा प्रकारे छळण्यात आलेलं आहे, मारण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याची ही सगळी कामगिरी त्यांनी केलेली हगवणे कुटुंबियानं। राजेंद्र हगवणे असतील, तिच्या वैष्णवीची सासू असेल किंवा त्याची नणंद जी पिंकी म्हणणारी करिश्मा हगवणे असेल, या सगळ्या लोकांनी हे सगळं काही घडून आणलेले। तिचा नवरा असेल शशांक हगवणे, या सगळ्या गोष्टीमधून या हगवणे कुटुंबानं कशा प्रकारे वैष्णवीला छळलेले आणि या छळण्यामधून तिने ही सगळी आत्महत्या केलेली आहे। त्यानंतर आहे पुढं तर तिला मारहाण सुद्धा कशाने केली, या सगळ्या प्रकारच्या इथं सांगितलेले की तिला पाईपनं मारहाण केलेली आणि तो पाईप हा पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्यानंतर आहे टू व्हीलर गाडी एक जप्त केलेली आहे। फॉर्च्युनर गाडी जी त्या लग्नामध्ये अजयदादांच्या हस्ते दिलेली होती ती फॉर्च्युनर सुद्धा जप्त केलेली आहे। त्यानंतर चांदीची भांडी जप्त केलेली आहेत आणि 2 पिस्तूल सुद्धा त्या घरातून जप्त केलेली आहेत। 5 त्यामधील आरोपींची बँक खातीही गोठवलेली आहेत आणि यामध्ये आरोपी आता जे मदत करणारे होते, म्हणजे हगवणे कुटुंबीय ज्यावेळेस फरार होतं त्यावेळेसचे सगळे आरोपी आहेत आता ताब्यात घेतलेले पोलिसांनी आणि त्यामधीलच आता कोणते आरोपी त्यांचे नाव अजून समोर आलेले नाहीत की 5 बँक खाती हे गोठवली गेलेली आहेत। नंतर वैष्णवीच्या मृत्यूचे प्रामुख्याने 3 कारण सांगितली जात आहेत। एक तर तिचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचं सांगितले, म्हणजे गळा आत्महत्या करताना तिनं जी फाशी घेतली असं बोललं जाते किंवा जी फाशी घेतली होती त्यामध्ये तिचा गळा आवळला असावा आणि तिचा मृत्यू झाला असावा असं सुद्धा या रिपोर्ट मध्ये आहे। त्यानंतर ह्या रक्त पुरवणाऱ्या ज्या नसा असतात त्या नसा बंद झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असं सुद्धा या रिपोर्ट मध्ये आहे।
त्यानंतर आहे मारहाणीमुळे झालेल्या जखमा पाहता तिने खरोखर म्हणजे मारहाणीमुळे जखमा पाहता तिने खरोखर आत्महत्याच केली का त्याची हत्या झाली हे सुद्धा पुढे यायला पाहिजे आणि हे तपासण्यासाठी या तपास अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन तपास करावा असं तिथल्या डॉक्टरनी सजेशन दिलेले ससून रुग्णालयाच्या डॉक्टरनी सांगितलेले की हे जर तुम्हाला तपासायचं असेल की मारहाणीमुळे तिचं जर काही झालंय समजा मारहाण केली का मारहाणीमुळे तिचा जर मृत्यू झाला असेल तिची हत्या नाही किंवा तिची आत्महत्या आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला अगदी तपास करायचा असेल तर तुम्ही तपास अधिकारी तिकडे पाठवा आणि ते तपास अधिकारी पाठवून तुम्ही मग या गोष्टी पुढच्या तुम्ही तपास लावू शकता असं तिथल्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण विचार करायचा झालं तर या सगळ्या मानसिकतेचा विकृत मानसिकतेचा राज्यभरातून विरोध होतच होत होता. परंतु आता आपण जर पाहिलं तर आत्महत्याला प्रवृत्त करणे या बाबतीमध्ये जर कुठला गुन्हा असेल तर त्यामध्ये 7 वर्षाची सजा जास्तीत जास्त होते आणि हा गुन्हा सिद्ध करणं खूप अवघड आहे. आता या प्रकरणामध्ये कशा प्रकारे सिद्ध होतो किंवा या प्रकरणामध्ये पोलिसांना हे न्यायालयाला हे सिद्ध करण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे कारण यामध्ये सगळे पुरावे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये हगवणे कुटुंबियाकडूनच हे सगळं काही झालेलं आहे हे सगळं पुढे आलेलं असताना आता यामध्ये हगवणे कुटुंबीय ज्यावेळेस वैष्णवीची आत्महत्या झाली त्यावेळेस फरार झालं हा सुद्धा महत्वाचा यामध्ये भाग मानला जातो आणि हा भाग महत्वाचा का मानला जातो तर आत्महत्या जर केली असती किंवा या गोष्टीमध्ये पुढे जर ते कुटुंबीय फरार झालं नसतं तर कदाचित यामध्ये सुद्धा आता त्यांना तपास करण्यासाठी अवघड गेलं असतं की हा आत्महत्या नेमकी झाली कशामुळे आणि हा फरार झाल्यामुळे जास्तीत जास्त आता मदत पोलिसांना होणार आहे. या प्रकरणामध्ये या विकृत मानसिकतेची विरोधता आणि सगळ्या या गोष्टीमधून पुढे येते ती म्हणजे हगवणे कुटुंबीय कशा प्रकारे सुनेचा छळ करत होतं आणि जी जगताप मयुरी जगताप म्हणणारी आहे तिनं जे आपला प्राण वाचवला ती तिकडे जाऊन वाचवला तिच्या माहेरच्या गावी जाऊन वाचवला. ती स्वतः म्हणाली की मी जर तिथं राहिले असते तर कदाचित माझा सुद्धा अशा प्रकारचे काही हाल झाले असते मला सुद्धा आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं असतं आणि मला सुद्धा अशी मारहाण केली असती अशा प्रकारचं तिनं स्वतः सांगितलेलं एक पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच रिपोर्टरने त्यांचे इंटरव्ह्यू घेतले मुलाखत घेतलेली आहे आणि त्यामध्ये मयुरी जगताप यांनी हा खुलासा केलेला आहे. या विकृत मानसिकते विरुद्ध महाराष्ट्रामध्ये जरी संतापाची लाट उसरली आहे तरी आता या वैष्णवी ताईला न्याय मिळतो का आणि किती वर्षाची सजा होते किंवा जर यामध्ये हा जर गुन्हा सिद्ध झाला की आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं म्हणून तिनं फाशी घेतली किंवा आत्महत्या केली तर यामध्ये 7 वर्षाची सजा ही आरोपींना होते हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे किंवा ज्या कलमानुसार ही सजा होते त्यामध्ये 7 वर्षाची सजा ही नमूद केलेली आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता या सगळ्या विकृत मानसिकतेबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.